जे कधी घडलं नाही ते घडणार. महाराष्ट्राच्या घरोघरी चर्चा रंगणार. कारण आता खेळ बदलणार. कोण होणार करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्हवर. मंडळी, रेल्वेचा प्रवास दिसायला जरी सरळ दिसला तरी कधी कोणतं अनपेक्षित वळण येऊन प्रवासाची दिशा बदलवून टाकेल काही सांगता येत नाही. असाच काहीसा अनुभव आता आपल्याला हे प्रहसन बघताना येणार आहे. चला तर मग त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया विनोदाचा नवा खलाशी संकेत जोशी, रत्नागिरीचे रत्नाश रमेश बेटकर आणि कोकण कोहिनूर ओंकार भोजने यांना. चला बेटा. सावकाश आहे सर, सावकाश सर, इथं पाहिजे सर. तुम्हाला म्हणत होतो आपण कुली करूया. नाही सर, मी असताना कुली कशाला पाहिजे सर. मी चला बेटकर, पटकन चला. येस सर, आहे सर. द्या ती बॅग, द्या माझ्याकडे. नाही, बॅग पाडाल तुम्ही. नको सर, बॅग नको तुम्ही सर. बॅग द्या हो माझ्याकडे बेटकर. काय सीट आहे आपली? सर 25-26 आपली सीट आहे सर. हा म्हणजे हीच. येस सर, येस सर. ही बॅग इथे खाली ठेवू सर. हा ठेवा. सर तुम्हाला काही त्रास झाला नाही ना सर? मला काही त्रास झालेला नाही बेटकर. सर ॲक्च्युली मला सांगायचं राहिलं सर, वरचा बर्थ माझा आहे सर. हा आणि ही RAC तुमची आहे सर. म्हणजे माझं कन्फर्म झालं सर, पण तो योगायोग झाला सर ॲक्च्युली. RAC माझं? हो सर, ॲक्च्युली काय झालं, मी वरची सीट घेतली कारण की तुम्हाला वरती चढण्याचा प्रॉब्लेम आहे, मांडीचा प्रॉब्लेम आहे ना सर. गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे बेटकर. माझ्या मांडीचा कुठून काढला? सॉरी सर, त्यांना ट्रेन व्हायला माहिती होतं. सॉरी सर, म्हणजे ते ॲक्च्युली. पण सर तुम्ही काळजी करू नका, तुम्ही वरती झोपा, मी खाली बसेन सर. फक्त आता वरती चढायचं का मी? हो येस सर. छान. हा सर, पण काळजी करू नका सर, मी असा हात धरून उभं राहतो सर. तुम्ही याच्यावर पाय द्या आणि वरती टुनुकन जा सर, काही प्रॉब्लेम नाही सर. हे असं करणार आहात तुम्ही मला चढवायला? सर आम्ही दहीहंडीला असंच करतो सर. मी खालच्या थराला उभा असतो, पोरांना असं चढवतो, असं पाय देतात वर जातात, पाय देतात वर जातात सर. बेटकर मी उतरणार कसं आहे पण मग? सर माझा खांदा आहे ना सर, माझ्या खांद्यावर पाय द्या आणि खाली उतरा सर. सर खरं सांगतो सर, माझा अगोदर एकच खांदा होता, पण तुम्ही पाय देणार म्हणून दुसरा खांदा वाढवला सर मी. बेटकर तुमचा जो काही चाललाय ना बालिशपणा, तो बंद करा, कळलं का? सर सॉरी सर. नाही, माझी चूक झाली असं नको वाटायला. नाही सर, नाही सर, नाही सर, सर सर शांतच राहतो सर. सर काही प्रॉब्लेम नाही ना सर? मला काहीही प्रॉब्लेम नाही बेटकर. सर एक फोन आहे, उचलू का? घ्या. नाही उचललं तर हत्या होईल. हॅलो हॅलो, हो हो हो, मी पोचलोय. हो सोनू, पोचलोय मी, बॉस सोबतच आहे. माझ्या सगळं लक्षात आहे. हो, मी त्यांच्यावर रेपो वाढवायला घेतलाय. आता एवढ्या लेवलला रेपो वाढवणार आहे ना, उद्या आंघोळ करताना मला फोन लावतील आणि विचारतील साबण घेतलाय किती फेस काढू म्हणून. हो नाही, माझ्या बाकी सगळं लक्षात आहे. मेहुण्याला जॉब लावायचा आहे, त्याच्यासाठी सगळं करायचं आहे. बरोबर, माझ्या सगळं लक्षात आहे, टेन्शन नको घेऊ. हां हां, सारखं का फोन नको करू सोबत. सर काय तुम्हाला अजून काही देऊ का सर? पाणी द्या सर. येस सर, सर पाणी. सर मी सर सगळी तयारी करून आलो तुमच्यावर यायचं म्हणजे ना, मी पूर्ण अभ्यासच केला की तुम्हाला काय पाहिजे काय नको सर. हे घ्या सर. 2 बाटल्या. येस सर, ही मूळ गार आहे आणि ही गरम करून केलेली गार आहे सर. बेटकर गार गार असतं, काय काय फरक आहे? नाही सर, टेम्परेचरचा फरक असतो सर. आणि मी पूर्ण तुमच्या द्या पटकन द्या. तुमचं लॉजिक थर्ड क्लास मला नाही ऐकायचं बेटकर. ॲक्च्युली सर, कर्मचारी दुसरा बायको असतो म्हणून म्हटलं अगदी. सर अजून काय देऊ का सर? खायला आणू वगैरे सर? अजून मला काही नकोय, मी मागे. सर पाण्याची बॉटल नाही ना, माझ्याकडे द्या सर. येस. RAC? हो RAC इथेच आहे. RAC. सर तुम्हाला काय खायला प्यायला वगैरे? ॲक्च्युली RAC हीच आहे. आपण दोघं RAC आहोत सर, कन्फर्म आहेत. हो का? हो. मला वाटलं डचमळीत आहेत. मस्करी गेली. मस्करी नाही आवडली. नाही आवडली तर नाही आवडली. आता मला पण माझ्या लहानपणी माझी आई बाबांच्या लुंगीचं दुपटं शिवायची, मला नाही आवडायचं. पण मी काय बोललो नाही काय का? 6 महिन्याचं होतो ना. इंटरेस्टिंग. या या, सॉलिड बोलके दिसतात. या या. तुम्ही फावल्या वेळेत रामदास पाद्यांचा बावला म्हणून काम करता का? या बस. बॅग जरा सारखं होतं. ॲक्च्युली सरांसोबत बसायचं. सरांसोबत अरे सरां बसा ना. अहो बसा. नाही नाही, सरांच्या सोबत ना. मग मी सरकतो.
आपण मस्त निवांत प्रवास करू हा? आपण तिघे भाऊ भाऊ बाराण्याचे चणे खाऊ. अरे वा, काय गाणं आहे का? हा नाही गाणं होऊ शकतं ना पण. आपण तिघे भाऊ भाऊ बाराण्याचे चणे खाऊ. चण्याला त्या हळदीचा थोडा थोडा टच देऊ. आपण तिघे भाऊ भाऊ बाराण्याचे चणे खाऊ. वा वा वा. साहेब, तुमचा पण गाणं मस्त आहे. अहो एक गाणी अशी पाहिजे तो प्रवासाला मजा येते ना. मजा येते वा. चणे आहेत तुमच्याकडे? काय ते? चणे आहेत का? मग कशाला बोलताय? सरांना त्रास देऊ नका ना. शांत बसा ना. सरांना सर मी तिकडे मध्ये येऊ का? म्हणजे तुम्हाला त्रास नाही होणार सर. बोलवलं तुम्हाला, बोलवलं आमच्यात? नाही नाही बोलव, मी म्हणलं या बसा इथे. मला असं वाटलं मोठ्याने गातात तर वायफळ कशाला बोलता बेटकर तुम्ही? हे बघा याच गोष्टीचा त्रास होतो आम्हाला ऑफिसात सुद्धा. इथे नका देऊ तो. मला असं वाटलं तुम्हाला. सर पाणी पाणी सर. बेटकर मागितलं का मी पाणी? ठेवा, नकोय पाणी मला. सर ॲक्च्युली एक सांगायचं होतं की सर ॲक्च्युली तुम्ही आमच्यासाठी ना खूप इन्स्पिरेशन आहात. म्हणजे मोठी सर. म्हणजे आज तुमच्या बाजूला उभं आहे तर मला असं वाटतं की जवळजवळ एक असं अलगत असा मैत्रीचा हात पुढे झाला आणि आपल्यात बरंच काय असं म्हणजे एक नातं तयार झालं असं मला म्हणजे. काय आहे बडीशेप. मला कशाला देत आहे? नाही आता हॉटेलमध्ये मिसळपाव खाल्ला ना, ट्रेनचा टाइम झाला त्यामुळे धावपळ झाली. मग बडीशेप पिशवीतच घेऊन निघालो. म्हटलं नंतर होईल ना. घ्या. नाही नको मला. कशाला देत आहे? साहेब तुम्हाला हो मला चालेल. घ्या ना. हो काय झालं मगाशी लंच केला ना, हां. मी मुखवास शोधतच होतो. बरं झालं तुम्ही दिलेत बडीशेप. हो. चांगली भाजकी आहे की? भाजकी आहे. वा वा. वा बाहेर वातावरण खूप छान आहे सर. एकदम मस्त वाटतं एकदम. शेजे हे कसलं वातावरण? बघा साहेब किती कचरा आहे बघा. वातावरण म्हणजे गावचं वातावरण. काय साहेब? गावची हवा म्हणजे खरी हवा. हा हा हे करेक्ट बोलताय हो तुम्ही. हं. गाव ते गाव. नाही तुम्हाला सांगतो, म्हणजे तसा मी पुण्याचा आहे. आणि असा तसा असा. वा वा. नाव काय म्हणाल तुमचं? मी भोंजे. बोंजे. नाही तुम्हाला सांगतो, मी आता पुण्याला राहतो अलीकडे. पण ना आईच्या गावाची आठवण कायम येते. हो ना. मग आईचं गाव आमचं ते चिपळूण. कुठला? चिपळूण. हो साहेब काय झालं? मी चिपळूणचाच आहे. अहो काय सांगता? हो भागाडीत राहतो. अहो मी गुहागर. अहो म्हणजे साहेब तुम्ही आमच्या दारावरनं किती वेळा गेला असाल. गावात आहे, गावाले होते. गावाले जवळ गावाले. बरं वाटलं बरं वा वाटलं. वा 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 वा. सर मी पण कोकणातलाच. कुठले? रत्नागिरी गुहागरच्या जवळच आलं सर. नाही नाही ते पुढं गेलं. रत्नागिरी थोडं पुढं आहे. चिपळूण गुहागर म्हणजे एका घराची 2 दारं. काय हो? शेजारी आपण. वा बरं वाटलं साहेब. एकदम बरं वाटलं. सर सॉरी सर सांगायचं राहून गेलं सर. पण 5:57 अगरवाल सरांचा फोन आला होता आणि तुमच्याबद्दल विचार होते. मी डिटेलमध्ये माहिती दिली सर. वेट कर. येस सर. आत्ता आपण कुठे निघालोय? कॉन्फरन्सला सर. कॉन्फरन्सला ना? येस सर. मग कामाचं तिथे बोलू ना. आत्ता प्रवासात आहोत. प्रवासातलं बोला. एक नंबर बोललात साहेब. शपथ सांगतो एक नंबर बोललात. म्हणजे आता आपण प्रवासाला निघालोय ना. बरोबर. मग प्रवासात कसलं काम? आता तिकडे जाऊन आपण कामच करणार आहेत. बरोबर मला जाम पटलं. हा, आणि ऑफिसमध्ये आपण काम करतोच ना. हो अहो, 5 दिवस तेच चाललेलं असतं. हा. 10 तास काम करून वैतागले चेहऱ्यावर दिसतं साहेब. आता कसं वेळ मिळाला तर जरा निवांत जा ना. थोडा आत राहा, नाही तर बाहेर जा. शपथ मला जाम पटलं, मनापासून पटलं. तुम्हाला सांगतो साहेब माझं आहे ना इस्त्रीचं दुकान आहे. काय सांगता? वाटतं काय? नाही इस्त्रीचं दुकान ना. हा तर एकदा मी पण असंच फिरायला निघून गेलो. मला पण असं आवडतं. मला असं मध्ये मध्ये जरा हवा पलट करायला आणि जरा वातावरण मला मजा येते. तर गेलो. एक 5 दिवसाची ट्रिप केली होती. गेलो ट्रिपला आणि 10-12 मित्रांचे फोन यायला लागले. हो बर. एकावर एक फोनवर फोन. मी एक पण घेतला नाही कारण मी प्रवासात होतो ना. हा, मला मजा घ्यायची होती. ट्रिप संपल्यावर 6व्या दिवशी येऊन बघतो तर काय माझं इस्त्रीचं दुकान जळून राख झालेलं. कंप्लीट कोळसा. तुम्ही मेंदूला इस्त्री करून घडी करून आत ठेवता काय? तुमचे मित्र कशाला फोन करत होते माहितीये का तुम्हाला?
अहो ते सांगायला फोन करत होते की दुकानाला आग लागली लवकर ये. फोन उचलला असतात तर लवकर पोहोचला असतात ना. पण पोचून काय निखाऱ्यावर भाकरी करायची होती? बोलता ते ऐकता काय? बोलता ते ऐकता तुम्ही? अहो तुम्ही ऐका दादा, काही नव्हतं, सगळं जळून राख, काही शिल्लक नव्हतं. म्हणजे पण नुकसान खूप झालं असेल. नाही, माझी फक्त इस्त्री होती, कपडे लोकांचे जळाले ना. कळलं, माझं काय ना नुकसान झालं. हो, गिराईक गेले असतील ना पण. कुणी सांगितलं? नवीन इस्त्री घेतली, गिरायक सुरू. सांगायचा मुद्दा काय दादा साहेब, समजा मला जेव्हा मित्रांचे फोन आले तेव्हा मी जर फोन घेतले असते आणि तिकडून इकडे आलो असतो तर मजा तर गेली, दुकान पण गेलं होतं, मग काय अर्थ आहे ना? करेक्ट. हो दादा. हो हो. बेटकर ऐका जरा, काय म्हणतात ते ऐका, आजूबाजूला बघू नका. हे सांगत असतो मी बेटकर. Yes, sir. हे बघा ते ठाम आहेत. काय माणसाने असं ठाम राहिलं पाहिजे. नाही तो नाही उचलला त्यांनी फोन. तुमचं ऐकतोय सर, तुमचं ऐकतोय, तुमचं सगळं ऐकतोय सर. सर मी पाणी देऊ का? पाणी पाहिजे सर. बेटकर पाणी नको. किती वेळा सांगू तुम्हाला, मी लहान आहे का बेटकर? नाही सर मला हे बघा मला वाटलं ना पाणी प्यावं तर मी प्याईन ना. सॉरी सर, सर नाही ठेव. आज क्रॉसिंग नाही लागलं ते बरं झालं. चल काय आपलं पोचलं की झालं. तुम्ही डायरेक्ट तिकडनं जाणार आहे? डायरेक्ट पुढे. कुठे उतरणार? स्टॉप? आमचा स्टॉप म्हणजे शेवटचा स्टॉप. ठरला नाही वाटतं. लाडू खाणार? मला नको बाबा. मला नाही हो. लाडा देत आहे सर. लाडू बायकोने खास बनवले तुमच्यासाठी. कसले लाडू आहेत? पतले आहेत सर, बेसनचे आहेत. हे? हा 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 लाडू, हा बेसनचा लाडू आहे. मग बघा वाटतो का? बघा कसा कलर आहे तो. बघा हे बाहेरचे लाडू, हे बाहेर मिळतात, स्वस्तातले लाडू आहेत. हे वहिनीने केलेले नाहीत. माझ्या बायकोने बनवलेले आहेत. नाही हो, हं? हे जर लाडू साहेबांनी बघितलं ना तर लाडू तुम्ही आणि वहिनी तिघे पण आज जाल. का का काय काय प्रॉब्लेम काय त्याच्यात? काय म्हणजे हा घ्या. ओ, 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 माझ्या बायकोचा लाडू टाकला. काय चाललंय बेटकर? कुठलेही लाडू घरचे लाडू म्हणून खपवाल तो. नाही सर, माझ्या बायकोने खोटाही बोलायला लागलात. नाही सर, खरी घरचे लाडू आहेत सर. अहो, नाही हो, हे असे बाहेर किती मिळतात स्वस्तातले. बरोबर मला हे माहिती, तू मोठा लाडूचा बादशाह. ओ असं काय करताय? बेसनचे लाडू मी तर म्हणतो तुम्ही पण खाऊ नका. का? का काय? बेसन कशापासून बनतं? डाळीपासून. मग काय? आजकाल शहरातल्या डाळी ओरिजिनल राहिल्यात साहेबांनो. हा? ते शहरातली डाळ म्हणजे नुसती चमक, पॉलिश डाळ. म्हणजे काय, चमक जास्त पण पौष्टिक नाही, सत्व नाही. तेच आपल्या गावाकडं चमक कमी पण लाडू पौष्टिक, म्हणजे डाळी पौष्टिक. बरोबर आहे तुमचं. म्हणजे बेसनचा लाडू खातायत. नाही, आता आपण बघतो ना केवढ्या धाडी पडल्या मागच्या आठवड्यात. हो मग. अहो, सगळा माल जप्त झाला. असलाच तो माल. हो, मग मी काय? तुम्हाला सांगतो साहेबांनो, एवढी भेसळ वाढली ना की मी तर म्हणतो बेसनला भेसनच बोललं पाहिजे. या बाजूला या, दाराजवळ उभे राहा, मी बसतो. दाराजवळ उभे राहा, मी बसतो. नाही मला अजून लांब आहे उतरायचं. हा बाय, गप्पासा ना तुम्ही. त्यापेक्षा साहेब तुम्ही ना एक काम करा, तुम्ही आपल्याकडले लाडू खा ना. तुम्ही पण बेसनाचा आणलाय? बेसनाचा ह्यांचा. याचा अमृताचा असेल. बरोबर. तुम्हाला कसं कळलं? माझ्या बायकोचं नाव अमृताच आहे. साहेब, एकदा नजर मारा, सांगा कसला लाडू आहे? क्या? शेंगदाण्याचा लाडू? शेंगदाण्याचा लाडू. वाज 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 वाज. घ्या दादा. नाही नको मला. हा? नको नको. हो म्हणजे चांगलं वजनदार आहे. म्हणजे काय साहेब, त्याच्यात गुळ पण आहे. हो, आणि शेंगदाणा आहे ना आपल्या शेतातला आहे. नाही नाही ते नाही. चिपळूण मध्ये कुठे शेंगदाणा पिकवलास तू? शाण्या. लाडवापुरता लावतो मी कोपऱ्यात. साहेब घ्या ना आणखी एक. फारच उत्तम आहे. डिलिशियस. डिलिशियस. वा 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 वा. ते कसं साहेब, गुळ असल्यामुळे ना शेंगदाण्यानं जरी पित्त झालं तरी गुळामुळे कसं बॅलन्स होतं. फारच कमाल. हो. तुम्हाला लागेल तसं का? वा वा. वा. नंतर मला काही द्या बरं का. देतो ना. वा. तुमचा साहेब नंबर देऊन ठेवा, मी कधी गावी आलात तर मला. मी देतो पत्ता पण देतो, हा. आधार कार्ड देतो. सर सर पाणी घेताय? लाडू खाल्ल्यावर लगेच लाडू खाली जाईल. आता काय साहेबांना पाणी पाजून पाजून बेडकासारखं फुगवत आहे. मला पाहिजे होतं. द्या. सर तुम्हाला बेडूक बोलला. बेटकर गंमत करतायत ते. विनोद कळत नाहीये का तुम्हाला? सर विनोद नाही अहो, असे कुठल्या सुटल्याला ऑफेंड होऊ नका बेटकर. आजकाल ना
विनोद कळतच नाही हो लोकांना. हा, लगेच ऑफेंड होतात, ऑफेन म्हणजे मनावर घेतात तो. मनावर घेतात. लाडू टॉप आवड. आहे ना? वा वा वा. एक. मध्ये मध्ये बोलू नका ना, मला त्यांच्यासोबत रेपो वाढवायचा आहे. माझ्या मेवण्याच्या जॉबचा प्रश्न आहे, बोलू नका. पेटकर, काय चाललंय तुमचं? नाही सर, मी मगाचपासून बघतोय, आम्ही बोलायला लागले की तुम्ही मध्ये काहीतरी बोलताय, पाणी देताय, मध्ये येऊ का म्हणताय. काय चाललंय काय तुमचं? ॲक्च्युली सर मी त्यांना सांगतो की सरांना जास्त त्रास देऊ नका, महत्त्वाचे विषय बोलायचे आहेत आम्हाला. सर माझा मेवणा आहे सर, बीटेक झाला आहे, त्याला आपल्या कंपनीत जर जॉब मिळाला तर खूप बरं होईल सर. ॲक्च्युली हा, ते मागच्याही आठवड्यात म्हणत होतात ना. या सर, ते आपल्याकडे ज्या 2-3 जागा शिल्लक आहेत ना, त्याच्यापैकी एक जागेवर जर तो आला सर. ठीक आहे, एक काम करा, त्याला अप्लाय करायला सांगा. येस सर, या महिन्या अखेरीपर्यंत काही जागा होतील खाली. येस सर, पण अप्लाय करायला सांगा. येस सर, येस सर. म्हणजे माझं रिकमेंडेशन खाली माझं नाव टाकतो सर. बेटकर, तुम्ही म्हणालात म्हणून गप्प बसलो, पण मेवणा हा शब्द ऐकूनच माझ्या डोक्यात सणक जाते. म्हणजे नाही सर, त्यांना काय बोलायचं नाही, त्यांना शांत राहायचं. काहीतरी सांगतायत ते बेटकर. नाही सर, त्यांना शांत राहायचं. हो, थांबा बेटकर जरा. ते विचारतात तर सांगतो ना. बोला बोला. साहेब, मेवणा हा शब्द ऐकला ना माझी सणक जाते डोक्यात. माझा स्वतःचा मेवणा, सख्खा मेवणा, एक नंबरचा भिकार, बदमाश, एक नंबरचा बदमाश, खवीस. बर, त्याला मी अशीच बेटकरांना कशी त्यांच्या मेवण्याची दया येते तशी दया येऊन मी त्याला माझ्या इस्त्रीच्या दुकानात ठेवलं कामाला. तर हा काय करायचा? काय? लोकांचे इस्त्रीचे कपडे घालून फिरायचा. 4-2 वेळा तर लोकांनी त्याला पकडलं. एका लग्नात तर वर पित्याची शेरवानी घालून मिरवत होता. मला सापडत नव्हती म्हणून मी त्याला म्हटलं की शेरवानी अजून आली नाही, ड्राय क्लिनिंगला दिली आहे. तर हा तिकडे ड्राय क्लिनिंग मिरवत होता. काय कराल? मग त्याला राग येऊन मी काढला कामावरनं. काढला, पण परत तेच. शेवटी आपलाच ना, मेवणा म्हटलं आपला. हा, मग मी त्याला ओळखीच्या ठिकाणी चिकटवला. तर तिथे त्याने हजारोंची उधारी केली. ती लोक मला शोधायला लागली. काय करणार सांगा? लफडच आहे. लफडं म्हणजे साहेब, आपण आपसात, आता बेटकर जसं म्हणतायत ना त्यांच्या मेवण्याबद्दल, आपण आपल्या नात्यागोत्याची माणसं बघतो पण व्हॅल्यू राहत नाही हो. आता उद्या बेटकरांच्या मेवण्याने समजा काय झोल केला, कोण जबाबदारी घेणार? बेटकर कसं आपलं आपलं म्हणून पाठराखण करतील हो, पण शेवटी महागात पडणार कोणाला? आणि नात्यागोत्याचं म्हटलं तर काय बोलता येत नाही है ना. ओळखीचं म्हटलं ना तर व्हॅल्यू राहत नाही, कामात ढिलेपणा करतात. काय झालं? आय, आय, नाही काय झालं? काय किडा चावला वाटतं. किडा? हां मला कुठे दिसला नाही. सर, आतला असेल, आत असेल खूप, म्हणून दिसला नसेल इथे. है ना. हां, बघा, आपण रिझर्वेशन करून काय अर्थ आहे याला? अशी ढेकण आणि हे भारत प्रवास करायचा. तरी मला मगापासून इथं पण चुरचुरत होतं. नाही पण पटतंय तुमचं मला. म्हणजे बेटकर, आता तुमच्या मेवण्याला घेतलं आपण, sir. त्यांनी केला काही झोल, तर तुम्ही त्याची पाठराखण करणार? नाही, sir. नाही पण कंपनीने का ती रिस्क घ्यायची आहे? साहेब, हे भावनिक होऊन विचार करतात हो. भावनिकचा काय संबंध आहे ते? भावनिक होऊ नका बेटकर. तुम्हाला सांगतो साहेब, माझ्या सासऱ्यांचं मार्चमध्ये ऍक्सिडेंट झालं. कधी झालं? मार्चमध्ये. विचार करा. ह्याच्यात काय विचार करणार काय? ह्याच्यात काय विचार करणार काय? सर, काय पण बोलतोय हा? तर ऐका ना, तुम्ही ऐकल्याशिवाय गोंधळ करू नका हो. काय झालं? आमच्या सासऱ्यांचा ऍक्सिडेंट झाला. त्या रात्री आमच्याकडे भरली वांगी करायची होती. तर बायकोने वांगी भरलीच नाहीत. सर, चेन खेचा, चेन खेचा सर. अहो बेटकर, चेन काय इमर्जन्सी आहे? सर, इमर्जन्सी सारखंच घडतंय हो, काहीतरी. थांबा जरा. वाटेल ते बोलतोय हा माणूस. थांबा बेटकर, थांबा जरा. थांबा जरा. काय ते भरल्या वांग्याचं काय? हा, तर भरली वांगी भरलीच नाहीत. ती अशीच. आता बाबांचा ऍक्सिडेंट झाला, आता कसं जेवायचं आणि काय मी म्हटलं, बघ बाई, भावनिक होऊ नको. बर. बरोबर. भावनिक होऊन काय होणार? वांगी वाया जाणार. आता तिने वांगी कापली होती, ती खराब होणार होती ना. तर मी तिला म्हटलं, बरं तिथे जाऊन आपण काय करणार होतो? तिकडे डॉक्टरच सगळं करणार ना, आपण जाऊन तिथे काय उपयोग आहे? मग तिला म्हटलं, वांगी भर, भाजी कर, आपण 4 घास जीवाला जेऊ आणि मग जाऊ. सांगण्याचा मुद्दा काय? भावनिक होऊन काय नाही होतो. बरोबर आहे. आणि काय ते डॉक्टरांच्या इकडे आपण काय करू काय करणार मला सांगा? हा, नाही बरोबर आहे तुमचं. ओ, 2 मिनिटं बाजूला येते का? तुमची वांगी व्यवस्थित कापून देतो. कशाला बोलतो? बसा ना. तर काय चाललंय? काय चाललंय? काय करताय काय तुम्ही? सर, ऍक्च्युली म्हटलं जास्त त्रास नको व्हायला म्हणून मी आवाज थोडा कमी करा. कोणाला त्रास होतोय? तुम्हाला. तुम्हाला त्रास होतोय? नाही, मलाही त्रास होत नाही. तुम्हालाच त्रास होतोय बेटकर. सर, ऍक्च्युली ते आपण कंटिन्यू करू वांग्याचं. मी जरा आलो वॉशरूमला जाऊन. या ना साहेब. मी आलो जरा. सर, येऊ तुमच्यासोबत? सर, तुम्ही येताय? सर, बाहेर उभा राहतो. कशाला? दरवाजाच्या बाहेर. गाणं म्हणतात इकडे आहे, तिथे कडे आहेत बेटकर. मला कधी कधी माझ्यावरच शंका येते. कोणाला रिक्रूट केलंय? आलो. हो, या साहेब या.
कशाला उगा एवढे आपल्या आपटे तुला मगसपासून सांगतोय जरा गप्प बस माझ्या मेवण्याची नोकरी घालवशील कुत्र्या बायकोच्या उगेल माझा आपण तिला जीव लावल्यावर ती आपल्याला जीव लावते. ओ बेटकर काय करताय नाही सर काय नाही सर अहो, तुम्ही हल्ला करताय का काय त्यांच्या नाही, सर, मी हल्ला नाही केला, सर. नाही उठा थांबा सर पाणी द्या नाही, काय झालं ओ बेटकर तुम्हाला काही लाज लज्जा आहे की नाही नाही सर मला असं वाटलं काहीतरी होते म्हणून मी आपला काय काय होतंय माफी मागा त्यांची आधी सर, पण मी- बेटकर माफी मागा त्यांची पण सर मी काय केलंच नाही हाच माणूस आल्यापासून मला वाटलं होतं बेटकर, सर. काय सांगतोय मी माफी मागा पण माझी काही चुकच नाही हा म्हणून अंगावर आले हो. घ्या तुम्ही पाणी घ्या ना हो बेटकर से सॉरी टू हिम सॉरी युजलेस बेटकर मी ना मॅनेजमेंटला सांगणार आहे की या माणसाला माझ्याबरोबर पाठवूच नका नाही सर पण मी काय केलं कंपनीला असल्या एम्प्लॉयची गरज नाही बेटकर सर पण मी काय केलंच नाही सॉरी सर तुम्ही तिकडे सका सॉरी सर मी अजून 2 पावलं मी- अजून सर दुसऱ्या डब्यात बोलायचं नाही बेटकर शांत उभं राहायचं एकदम शांत खाली बसा खाली बसा सर ते अहो हजारो लोक बसतात ट्रेन मध्ये खाली बसा खाली काय होत नाही बसा बेटकर अजिबात तोंडात ना आवाज काढायचा नाही काय नाही नाही तुम्हाला बरं वाटतंय ना हो वाटते बरं वाटतं. नाही पण ते आयसीयूचं काय झालं पुढे काय नाही मग मी आणि आमची मिसेस आम्ही गेलो हा. आणि तिकडे जाऊन कळलं की ज्याचा ऍक्सिडेंट झालाय ते आमचे सासरेच नव्हते. हा कारण काय झालं मार्चमध्ये सासरे आमचे यात्रेला जातात ना हा. तर फक्त काहीतरी गोंधळ झाला कन्फ्युजन त्यामुळे आमच्या सासऱ्यांची बातमी आली पण आमच्या सासरच नाही. मग मला सांगा साहेब ती भरली वांगी केवढ्याला पडली असती कळलं ना तुम्हाला. म्हणजे तुम्ही म्हणजे म्हणजे सासरे टणटणीत आम्ही इकडे त्यांच्या नावाने इमोशनल. हो हात देता जरा तुमचा काय ते इकडे हात द्या ना जरा घ्या ना. तुझ्या आईला तुला तुझा सासरा माहिती तुझा सासरा वा 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 बॉईज खूप छान परफॉर्म केलं. दोघात तिसरा सगळं विसरा या म्हणीची फारच आठवण आली. विचारू आपल्या हास्यरसिकांना की त्यांना तुमच्यातला रॅपो कसा वाटलाय. सई एंटरटेनिंग परफॉर्मन्स होता. श्रमेश लाचारपणाची ॲक्टिंग फारच उत्तम केली. भोजने तुम्ही मजा आणली, तुमच्या कॅरेक्टरनी मजा आणली आणि आजचं वेशभूषा पण इंटरेस्टिंग आहे. संकेत मस्त नेहमीप्रमाणे एका ठिकाणी बसून आम्हाला खिळवून ठेवलं. इट वॉज कमेंडेबल, मजा आली.